तर विद्यार्थ्यांनो एक नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आपण आज झालेल्या तलाठी भरतीचे जीके क्वेश्चन्स व इतर क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत आणि कारणास्तव सुपर क्लासला सर्वांनी सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच आपल्याला जर 15,000 पेक्षा जास्त जीके क्वेश्चन्सचे ईबुक हवे असेल त्यामध्ये आपल्याला आणि आज ज्या पेपरमध्ये क्वेश्चन्स आले होते जीकेचे त्यापैकी त्या ईबुक पैकी बाहेरचा एकही क्वेश्चन्स आलेला नव्हता आणि येणार पण नाही याची गॅरंटी मी आपल्याला आताच देतो। त्या ईबुकची किंमत एवढी कमी आहे की आपण जेव्हा किंमत पाहाल तर आश्चर्यचकित होसाल। ते ईबुक घेण्याचा जो लिंक आहे या व्हिडिओच्या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे विद्यार्थ्यांनो। आणि हे जे ईबुक आहे तलाठी भरती नाही तर इतर कोणतीही महाराष्ट्रातील भरती असो त्यामधील जीके म्हणजे या ईबुकमधील जे जीके आहे तेच जीके येणार 100% 1000% गॅरंटीने सांगतो। तर इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायचं आहे। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। या ठिकाणी प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी असा आहे, नट सम्राट हे प्रसिद्ध साहित्य कोणाचे आहे? नट सम्राट हे अतिशय प्रसिद्ध साहित्य कोणत्या व्यक्तीचे आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील कुसुमाग्रज यांचे नट सम्राट हे अतिशय प्रसिद्ध असलेले साहित्य आहे। पुढचा प्रश्न पाहूया। सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली होती? सत्यशोधक या समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील 23 सप्टेंबर 1873 या वर्षी या दिवशी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली होती। पुढचा प्रश्न पाहूया। राजाराम मोहन राय यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? राजाराम मोहन राय यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील राधानगरी या ठिकाणी राजाराम मोहन राय यांचा जन्म झालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। कितव्या घटना दुरुस्तीनुसार राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला होता? मूलभूत कर्तव्याचा समावेश जो आहे कितव्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आला होता राज्यघटनेमध्ये? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 राहील 42व्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्याचा समावेश राज्यघटनेमध्ये करण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। मिनी राज्यघटना असे कोणत्या घटना दुरुस्तीस म्हटले जाते? मिनी राज्यघटना असे खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीस म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील 42व्या घटना दुरुस्तीला मिनी राज्यघटना किंवा मिनी कॉन्स्टिट्यूशन असे संबोधले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। 2022चा मेजर ध्यानचंद पुरस्कार कोणत्या व्यक्तीस देण्यात आलेला आहे? वर्ष 2022चा मेजर ध्यानचंद पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील शरद अचंता या व्यक्तींना 2022चा मेजर ध्यानचंद पुरस्कार देण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। जयंत नारळीकर यांचे आत्मचरित्र खालीलपैकी कोणते आहे? जयंत नारळीकर यांचे आत्मचरित्र खालीलपैकी कोणते आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 4 नगरातील माझे विश्व हे आत्मचरित्र जयंत नारळीकर यांचे आहे। पुढचा प्रश्न पाहूया। रथचक्र ही प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? रथचक्र ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील नारायण पेंडसे यांची रथचक्र ही प्रसिद्ध कादंबरी आहे। पुढचा प्रश्न पाहूया। महात्मा गांधी यांना असहकार चळवळ स्थगित कोणत्या दिवशी केली होती? महात्मा गांधी यांनी असहकार जी चळवळ होती ती कोणत्या दिवशी स्थगित केली होती किंवा जाहीर केली होती त्या दिवशी? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थ्यांनो 12 फेब्रुवारी 1922 या वर्षीय दिवशी महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ ही स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता किंवा जाहीर केलेले होते। पुढचा प्रश्न पाहूया। सार्वजनिक काका खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस म्हटले जाते? सोपा प्रश्न आहे। सार्वजनिक काका असे कोणत्या व्यक्तीस म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 राहील गणेश जोशी यांना सार्वजनिक काका असे म्हटले जाते। आता विद्यार्थ्यांना 2 प्रश्न मी आपल्याला विचारणार आहे म्हणजे की थोडेसे यांचे उत्तर मी खूप पाहिले पण मिळालेले नाहीत, तर आपल्याला येत असतील तर नक्कीच सांगायचे आहेत। ठीक आहे, तर पहिला प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी आहे, पट्टीवर्म कोणत्या संघात येतात? पट्टीवर्म हे कोणत्या संघात येतात? आणि दुसरा प्रश्न जर आपण पाहिला विद्यार्थ्यांनो तो प्रश्न आपल्यासमोर असा आहे, हृदयरोपण या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे। हृदयरोपण या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। येत असेल तर कॉमेंट या दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्याला नक्कीच करायचे आहेत। ज्यांनाही येत नाहीत ते जरूरच पाहतील।
तर विद्यार्थ्यांनो एक नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये सर्वांचे स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आपण आज झालेल्या तलाठी भरतीचे जे क्वेश्चन्स आले होते ते कव्हर करणार आहोत आणि त्या कारणास्तव सर्वांनीच या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। आणि विद्यार्थ्यांनो आपल्या सर्वांसाठी मी तलाठी भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे जीके प्रश्नाचे एक ई बुक ज्यामध्ये 15 ते 20 हजार प्लस क्वेश्चन्स आपल्याला पाहावयास मिळतील बनवलेले आहे आणि त्या ज्या ई बुकची किंमत आहे अतिशय म्हणजे अतिशय कमी आहे। जेव्हा तुम्ही ती किंमत पाहसाल तर आश्चर्यचकित होसाल। डिस्क्रिप्शनमध्ये त्या ई बुकचा लिंक दिलेला आहे, इच्छुक विद्यार्थ्यांनी नक्कीच ते ई बुक घ्यायचं आहे। सुरुवात करूया सुपर क्लासला। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न या ठिकाणी असा आहे, चैतन्य गाथा हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? चैतन्य गाथा हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 आहे सेनापती बापट यांनी चैतन्य गाथा हे पुस्तक लिहिलेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। बैल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बैल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे विद्यार्थ्यांनो, कपिल हा जो शब्द आहे बैल शब्दाचा समानार्थी असलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। युगांतर ही कादंबरी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची आहे ते सांगायचं आहे। युगांतर ही कादंबरी कोणत्या व्यक्तीची आहे? ऑप्शन क्रमांक 1 आहे शिवाजी सावंत यांची युगांतर ही कादंबरी होती। पुढचा प्रश्न पाहूया। आरवली ग्रीन वॉल प्रोजेक्ट शुभारंभ कोणत्या राज्यात झालेला आहे? आरवली ग्रीन वॉल प्रोजेक्ट शुभारंभ भारतातील कोणत्या राज्यात झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील। या जो प्रोजेक्टचा जो शुभारंभ आहे भारतातील हरियाणा या राज्यात झालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। जनमाहिती अधिकार कोणत्या कलमाशी संबंधित आहे? जनमाहिती अधिकार राज्यघटनेतील कोणत्या कलमाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील कलम 5 याच्याशी संबंधित जनमाहिती अधिकार राज्यघटनेत आहे। पुढचा प्रश्न पाहूया। रातांधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होत असतो? रातांधळेपणा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील जीवनसत्व अच्या अभावी रातांधळेपणा हा आजार होत असतो। पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो। तेलंगणा राज्याची नेथना विमा योजना खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तेलंगणा राज्याची नेथना विमा योजना कोणाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आहे विणकरांशी संबंधित नेथना विमा तेलंगणा राज्यात सुरू झाली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। राज्यघटनेमध्ये लष्कर संबंधित असलेले कलम खालीलपैकी कोणते आहे? राज्यघटनेत लष्कर संबंधित कलम कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील कलम 33 राज्यघटनेमध्ये लष्कर संबंधित असलेले कलम आहे। पुढचा प्रश्न पाहूया। अनहिलेशन ऑफ कास्ट खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहे? अनहिलेशन ऑफ कास्ट खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी अनहिलेशन ऑफ कास्ट संबंधित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। दुसरे इंग्रज सिख युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेले आहे? दुसरे इंग्रज सिख युद्ध कोणत्या वर्षी झाले आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील 1847 या वर्षी दुसरे इंग्रज सिख युद्ध झालेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। महानायक ही कादंबरी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची आहे ते सांगायचं आहे। महानायक ही कादंबरी कोणत्या व्यक्तीची आहे? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 2 योग्य राहील। विश्वास पाटील यांची महानायक ही प्रसिद्ध कादंबरी आहे। पुढचा प्रश्न पाहूया। मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी महाकादंबरी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची आहे? मी सावित्री ज्योतिराव ही कादंबरी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील कविता मुरुमकर यांची मी सावित्री ज्योतिराव ही महाकादंबरी आहे। पुढचा प्रश्न पाहूया। हिजाब निर्णय खालीलपैकी कोणत्या न्यायाधीशांनी दिलेला होता? हिजाब निर्णय खालीलपैकी कोणत्या न्यायाधीशाने दिला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 राहील हेमंत गुप्ता यांनी हिजाब निर्णय हा दिलेला आहे। आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ते सांगायचं आहे। आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी आमचा बाप आणि आम्ही ही पुस्तक लिहिलेले आहे। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी शिवाजी सावंत यांनी कादंबरी खालीलपैकी कोणती लिहिलेली आहे ते सांगायचं आहे। शिवाजी सावंत यांची कादंबरी खालीलपैकी कोणती आहे?
तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। मृत्युंजय ही जी कादंबरी आहे शिवाजी सावंत यांची आहे। पुढचा प्रश्न पाहूया। स्वराज्य या शब्दाचा सर्वात प्रथम वापर कोणी केलेला होता ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो। स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम वापर जे आहे ते कोणी केलेला आहे, तर आपल्यासमोर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य शब्दाचा सर्वप्रथम वापर केलेला होता।